आता भूमिती हा चॅप्टर आपण शिकतोय. भूमितीमध्ये तुम्हा लोकांना एकदम बेसिकपासून सगळ्यात पहिल्यांदा जे काही कोणांचे प्रकार असतात, त्यानंतर त्रिकोणांचे प्रकार, मग चौकोनांचे प्रकार, आणि त्याच्यानंतर मग तुम्हा लोकांना सर्कल वगैरे आणि त्याचे आतमधले जे काही जीवा असेल, व्यास असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, हे सगळं आपण ह्या पहिल्या भागात शिकणार आहोत. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण थोडंफार घनफळ वगैरे काय असतं ते सगळं आपण पुढच्या टप्प्यात पाहतोय. आणि शेवटला त्रिकोणमिती. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करूया भूमितीच्या बेसिकपासून. तर भूमितीच्या बेसिकमध्ये जर सगळ्यात पहिल्यांदा आपण जर बेसिक गोष्टीवर लक्ष दिलं तो म्हणजे कोन आणि त्याचे प्रकार आपल्याला पहिल्यांदा कळले पाहिजेत. ठीक आहे. आता तुम्हाला लोकांना समोर दिले मी रेषीय जोडीतले कोन. आता रेषीय जोडीतले कोन म्हणजे सप्लिमेंटरी अँगल्स हा नेमका काय प्रकार आहे, हा नेमका याच्यामध्ये बेसिक काय. तर आता समजा एक जनरल तुम्हाला लोकांना एक रेषा दाखवली. ठीक आहे. या रेषेमध्ये तुम्हाला लोकांना एखादी छेदिका त्याला छेदून गेली. आता समजा ही सरळ रेषा तुम्हाला दाखवलेली आहे, याच्यामध्ये ही एक छेदिका त्याला छेदून गेल्यानंतर या छेदिकेमुळं इथे दोन कोन तयार होतात. इकडचा एक कोन त्याला आपण एक्स असं नाव दिलं आणि दुसरा एक कोन त्याला आपण समजा वाय असं नाव दिलं. तर ह्या दोघांमध्ये एक परस्पर काहीतरी संबंध असतो. तो म्हणजे काय, तर एका रेषेमध्ये ही जी काही जोडी तयार झाली, ह्या जोडीमध्ये जो काय संबंध असतो तो संबंध म्हणजे काय, ह्या दोघांची जी बेरीज असेल ना, अँगल एक्स आणि अँगल वाय, या दोघांची बेरीज ही कधी पण लक्षात घ्यायचं ती 180 अंश असते. काय असते ती 180 अंश असते. आणि मग याच्यावरून तुम्हाला लोकांना एखादा साधा प्रश्न म्हणजे याच्यावर काय प्रश्न येईल असं नाही, पण कुठला तरी प्रश्नावर याचा उपयोग आपल्याला करावा लागणार आहे. तर आता समजा एक रेषा तुम्हाला दाखवली, त्या रेषेमध्ये तुम्हाला लोकांना इकडचा जो अँगल आहे तो तुम्हाला लोकांना म्हटला गेला की हा अँगल हा 40 अंशाचा आहे. आणि तुम्हाला विचारलं गेलं इकडचा हा पलीकडचा जो काय अँगल आहे त्याची समजा किंमत तुम्हाला एक्स अशी म्हणते, तर एक्सची किंमत काढा. ठीक आहे. मग काय करायचं, पहिल्यांदा ह्या दोघांची बेरीज आपल्याला माहिती आहे, दोघांची बेरीज 180 झाली पाहिजे. मग 180 मधून हा 40 जर आपण वजा केला तर एक्स किती मिळतो, 140 मिळतो. किंवा त्याला आपण फॉर्म्युलेट करून लिहिलं की आपण असं त्याला मांडू शकतो की एक्स आणि हा 40 या दोघांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज बनते 180. ठीक आहे. आणि मग आपण जे कुठेतरी एका बेसिकमध्ये एका चॅप्टरमध्ये आपण एक्सच्या समीकरणामध्ये जे शिकलो होतो तो 40 पलीकडे गेला काय होणार, मायनस होणार. हे सगळं आपल्याला इथं वापरायचं आहे. म्हणजे एक्सचं एक्स इथंच राहील, हा 180 तिकडे ॲज इट इज, हा 40 तिकडे गेल्यानंतर ते काय बनणार आहे, ते -40 बनणार आहे. आणि अशा पद्धतीने आपलं उत्तर काय असणार आहे, तर 140 अंश. सो हे इतकं सिंपल आहे, साधं सरळ आहे. फक्त हे बेसिक लक्षात ठेवायचं की ह्या दोन अँगलची जर आपण बेरीज केली की त्याचं उत्तर येतं 180. क्लिअर. मग आता याच्यानंतरचा प्रकार काय आपण तो बघूया. तर दुसरा प्रकार बघा सगळ्यांनी. त्यांनी म्हटलं तुम्हाला लोकांना कोटिकोन. आता एक कोटिकोन म्हणजे नेमकं काय, तर याला म्हणतात कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स नेमके तयार कुठे होतात, तर समजा तुम्हाला लोकांना एक मी असा अँगल दाखवला, हा अँगल आहे मित्रांनो हा काटकोन, याला म्हणतात 90 अंशाचा कोन. किती येतो, 90 अंशाचा कोन आहे. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला लोकांना एखादी रेषा कुठूनही तुम्हाला लोकांना जनरली मी दाखवली, समजा एक रेषा इथून या साईडने गेली अशी. ठीक आहे. हे काय त्याची दुभाजक नाही आहे. दुभाजक म्हटलं दोघं 45 बनतील, पण तसं नाही येते. ही जस्ट एक रेषा याच्यामधून गेलेली आहे आणि यामुळे इथे दोन कोन तयार झाले. हा एक कोन आहे हा एक्स अंशाचा आणि दुसरा कोन आहे वाय अंशाचा. हे लक्षात घ्या. मग असे दोन कोन जे तयार झाले, आता सरळ सरळ कोटिकोन कॉम्प्लिमेंटरी अँगल्स तुम्हाला म्हटलं गेलं एका काटकोनात तयार होणारे दोन कोन आहेत ते. तर यांच्या दोघातला संबंध काय असेल की याच्यामध्ये अँगल एक्स आणि अँगल वाय या दोघांची जर का आपण बेरीज केली तर उत्तर काय ते फक्त आणि फक्त 90 अंश. जे तुम्हाला लोकांना आकृती बघून सुद्धा कळलं पाहिजे की हे काटकोनामध्ये तयार झालेले दोन कोन आहेत, त्यामुळे दोघांची बेरीज काय बनणार आहे, 90 अंश बनणार आहे. मग त्याच्या अनुषंगाने तुम्हाला लोकांना एखादा सरळ एक साधा काटकोन दाखवला, त्या काटकोनामध्ये तुम्हाला लोकांना इथे म्हटलं गेलं की इथला हा जो अँगल आहे तो 35 आहे, तर इकडचा अँगल किती तो काढा. तर आता आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की दोघांची बेरीज किती बनली पाहिजे, दोघांची बेरीज ही 180 नाही तर आता 90 बनली पाहिजे, कारण हे का काटकोनात तयार झालेले दोन कोन आहेत हे लक्षात घ्या. मग आपण समजा यांची बेरीज ॲडिशन दाखवली की एक्स आणि 35 यांची बेरीज किती बनते बाबा, 90 अंश बनते. कारण हे काटकोन आहेत, हे कोटिकोन आहेत, एका काटकोनात तयार झालेले ते दोन कोन आहेत. मग आपण समजा हा 35 पलीकडे पाठवला तर काय उत्तर बघा, ते एक्स बरोबर इथे 90 वजा इथे येणारे 35 आणि मग आपलं शेवटचं एक्सचं उत्तर असणारे काय तर 55. हे इतकं साधं सरळ, फक्त वजाबाकी व्यवस्थित करा. आणि जनरल तुम्ही साध्या पद्धतीमध्ये 0तून 5 जात नाही, 10तून 5 गेले 5 राहिला, इथं 6 राहिला, मग 6 म्हणजे इथं 8 राहिला, 8तून 3 गेलं किती बनलं ते 5 बनलं. म्हणजे इतकं सिंपल आणि बेसिक पद्धतीने तुम्हाला करायचं. सो या पद्धतीने हे फक्त आपण बेसिक प्रकार समजून घेतोय. आणि मग याच्यानंतरचा पुढचा जो प्रकार असेल तो आहे विरुद्ध कोन. आता विरुद्ध कोन म्हणजे नेमकं काय बघा, तर एखादी एक जनरल तुम्हाला स्ट्रेट लाईन दाखवली,
या स्ट्रेट लाईनमध्ये तुम्हा लोकांना एखादी छेदिका जी आहे ती छेदिका याला अशी छेदून गेल्यानंतर बघा लक्षात घ्या, एका स्ट्रेट लाईनमध्ये तुम्हा लोकांना अशी छेदिका इथून छेदून गेल्यानंतर याच्यामध्ये होतं काय नेमकं की याच्यामध्ये हा जो इथला अँगल तयार झाला आहे, समजायला मी एक्स असं म्हटलं, याच्या समोरचा अँगल इकडचा हा जो असणार आहे हे लक्षात घ्यायचं कधी पण. समजा मी याला आता वाय असं म्हटलं तर याची प्रॉपर्टी अशी आहे की हा एक्स जेवढ्या डिग्रीचा असेल तेवढ्याच डिग्रीचा हा वाय पण असणार आहे. म्हणजे याची प्रॉपर्टी अशी की अँगल एक्स आणि अँगल वाय या दोघांच्या किमती काय राहतात, तर दोघांच्या किमती ह्या सारख्या राहतात, हे लक्षात घ्या. आणि असंच काहीसं तुम्हा लोकांना इथून जरी तुम्ही लोकांनी चेक केलं की बाबा याच्यामध्ये याला ए असं म्हटलं तर याला तुम्ही लोकांनी समजा बी म्हटलं तर ए आणि बी मध्ये काय संबंध लागेल की ए आणि बी दोघांच्या किमती कशा राहतील, सारख्या राहतील. मग त्याला तुम्ही म्हणू शकता की अँगल ए हा समान आहे कोणाला, अँगल बी ला. तर याचं लक्षात कसं ठेवायचं की विरुद्ध कोनांची मापे ही सारखी असतात. ठीक आहे. मग एक्स जेवढा अँगलचा असेल तेवढाच तो काय असेल, वाय असेल. आणि ए जेवढा अँगलचा असेल तेवढाच अँगल कोणाचा असेल, बीचा असेल. म्हणजे एकदम बेसिक गोष्ट आहे. एक साधं सरळ तुम्हाला लोकांना एक जनरल डेमो दाखवला की त्यामध्ये तुम्हाला म्हटलं गेलं की हे समजा 44 डिग्रीज आहे. किती डिग्रीज आहे, 44 डिग्रीचं. तर याच्या समोरचा जो काय अँगल असेल तो किती डिग्रीचा असेल, तर सरळ सरळ काय लिहायचं की एक्सची किंमत ही 44 डिग्रीच असेल. हे दोघं जण सारखे असतात कारण ते विरुद्ध कोन असतात. लक्षात काय असतात, ते विरुद्ध कोन असतात म्हणून त्यांची मापे ही सारखी असतात. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आता व्युत्क्रम कोन म्हणजे अल्टरनेट अँगल्स. आता हे अल्टरनेट अँगलमध्ये एक जवळपास 4 आकृत्या आपण पाहणार आहोत. त्या 4 आकृत्या कशा त्या बघा सगळ्यांनी की त्यात तुम्हाला लोकांना समजा असं जनरली एक साधं सरळ बरं, एक इथून एक स्ट्रेट लाईन गेली, इथून एक स्ट्रेट लाईन गेली आणि ह्या दोन स्ट्रेट लाईन ज्या दोघे एकमेकाला समांतर पाहिजेत हे पण लक्षात ठेवायचं. ह्या दोन लाईन परस्परांना समांतर आहेत आणि समजा मी हे कनेक्ट केलं. ठीक आहे. एक झेड सारखी आकृती तयार झाली किंवा याच्यामध्ये तुम्हाला लोकांना हे समजा इथून इथपर्यंत एक लाईन दाखवली, एक लाईन इथून पुढे गेली आणि इथून एक ह्या साईडला तयार केलं. तर याच्यात काही अँगल तयार होतात बघा, लक्षात घ्या. इथं 2 अँगल तयार झाले, इथं हे 2 अँगल तयार झाले. आणखीन जर आपण पाहिलं याच्यामध्ये की याच्यामध्ये एक उलटा झेड आपण तयार करूया बघा, या प्रकारचा एक उलटा झेड आपण तयार केला. ठीक आहे. आणि नाहीतर मग समजा आपण या पद्धतीने याला इथून इथपर्यंत आणि हे वरती नेऊन आपण इथपर्यंत दाखवलं. ठीक आहे. आता याच्यात काही अँगल्स आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे समजा इथं मी समजा एक्स असं म्हटलं, या ठिकाणी वाय असं म्हटलं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथला हा इनर अँगल याला मी एक्स असं म्हटलं आणि याच्यामध्ये याला आपण वाय असं म्हटलं. इव्हन इथं सुद्धा एक्स आणि इथं वाय आणि त्याच्यानंतर इथला अँगल हा एक्स आणि इथला अँगल वाय. फक्त एक लक्षात ठेवायचं, ह्या ज्या रेषा गेल्यात ना ह्या 2 पॅरलल, ह्या सगळ्या रेषा समांतर पाहिजे एकमेकांना. ठीक आहे. आणि मग या सगळ्याच कंडिशनमध्ये अँगल एक्स आणि अँगल वाय या दोघांची किंमत काय राहते, तर सारखी राहते. म्हणजे हा समजा 40 अंश असेल तर हा पण 40 आहे, हा 140 असेल तर हा पण 140 आहे, हा 50 असेल तर हा पण 50 आहे, हा 130 असेल तर हा पण 130 आहे. असं तुम्हाला लोकांना लक्षात ठेवायचं आहे. आणि याच प्रकारच्या अँगल्सला म्हणतात अल्टरनेट अँगल्स. आणि त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण व्युत्क्रम कोन. तर व्युत्क्रम कोनामध्ये तुम्हाला लोकांना असे जे काही इनर अँगल असे झेड आकारामध्ये तयार होतात यांची मापं काय असतात, तर सारखी असतात, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग नंतर पुढचा प्रकार काय, तर संगत कोन म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स. हे अतिशय सिंपल आहे समजून घेण्यासाठी. कसं ते बघा. आता मग तुम्हाला लोकांना समजा 2 पॅरलल लाईन दाखवल्या, ह्याला 2 पॅरलल लाईनमध्ये हे संगत कोन येतात. कसं, ह्या 2 समांतर रेषा आहेत, यांच्यामध्ये समजा एखादी छेदिका मी अशी छेदताना दाखवली तर ही छेदिका जी याच्यातून गेली त्या छेदिकेमुळे काय होतं, या ठिकाणचा हा जो अँगल आहे तो एक्स आहे आणि या ठिकाणचा अँगल समजा तुम्हाला वाय असं म्हटलं तर एक लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये या पोझिशनला या ठिकाणी जो अँगल आहे असाच अँगल इथे तयार झालाय आणि म्हणून याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की अँगल एक्स आणि अँगल वाय यांची किंमत ही सारखी आहे. कारण तो त्याच ठिकाणी त्याच प्रकारच्या पोझिशनमध्ये तेवढाच अँगल तयार करतो. परंतु ह्या 2 लाईन्स एकमेकांना काय पाहिजेत, पॅरलल. म्हणजे समजा तुम्ही याला असं म्हटलं हे लाईन एल आहे आणि हे लाईन एम आहे, तर लाईन एल आणि लाईन एम या एकमेकांना काय असतात, तर समांतर असतात. त्याला ॲक्च्युली दाखवताना असं दाखवलं, ते एल हे पॅरलल आहे एमला, हे चिन्ह आहे समांतरतेचं. ठीक आहे. कसलं चिन्ह आहे, समांतरतेचं. या दोन्ही लाईन्स एकमेकांना काय पाहिजेत, तर पॅरलल पाहिजेत, समांतर पाहिजेत, तर ते अप्लाय होतं. म्हणजे इकडचा हा अँगल याला इक्वल झाला आणि अशाच पद्धतीने तुम्ही जो म्हटलात की सर मग हा नाही होणार का, तर यस, हा सुद्धा अँगल याला इक्वल होऊन जाईल. आणि याच अनुषंगाने एक्सच्या समोरचा अँगल या वायच्या समोरचा अँगल हे दोघं सेम असणार आहेत, काहीच म्हणून, कारण ते विरुद्ध कोण आहेत. म्हणजे असंच आपण पाहिलं ना, संगत कोण, इथला टिंब, इथं पण टिंब, इथे समजा 2 टिंब दिले तर इथे पण 2 टिंब. म्हणजे इथं ज्या त्या ठिकाणी मी जी काय मार्किंग केली, हे बघा इथला एक्स हा वायला समान असणार आहे. हे डबल तुम्हाला जो काय कर्व दाखवला मी, हा डबल कर्व डबल कर्वला सेम असेल, या इथला डबल डॉटला सेम असेल, हा सिंगल डॉटला सेम असेल. यालाच म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे संगत कोन, हे लक्षात घ्या. आणि मग हे जर तुम्हाला बेसिक हे 4-5 प्रकार जर कळले असतील तर याच्यावरती आता थोडंफार आपण काही आयोगाचं म्हणजे बेसिक पहिलं गणित पाहू आणि त्यानंतर आपण आयोगाचं गणित वगैरे पाहूया. ठीक आहे. तर आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लोकांना ह्या समोरच्या आकृतीवरून काय करायचंय, तुम्हाला एक्स वाय आणि झेड यांच्या किमती काढायच्या. तर सगळ्यात पहिल्यांदा
आपण पहिल्यांदा इथे फोकस करूया, या ठिकाणी फोकस करूया, ठीक आहे. सगळ्याचं इथे लक्ष पाहिजे आता. तर याच्यामध्ये आता हा एक्स आणि 55 हे दोघं आपण जे आत्तापर्यंत सगळे प्रकार आपण पाहिले त्याचा वापर आपण करणार, त्याच्या बाहेर काय मी जाणार नाही, ठीक आहे. तर एक्स आणि 55 ह्या दोघांमध्ये जर आपण परस्पर रिलेशन जर पाहिलं यांच्या दोघांमध्ये, तर हे दोघांची बेरीज जर आपण केली तर 180 येते. का माहिती आहे का, हे एका रेषेमध्ये आलेले, एका रेषेतल्या जोडीतले कोण आहेत लक्षात घ्या. एका रेषेमध्ये एक जोडी तयार होते आणि ह्या रेषेमध्ये जी काही जोडी तयार होते त्या जोडीची बेरीज आपण केली तर ती असते 180, जे आपण पहिल्या प्रकारात शिकलो होतो, ठीक आहे. मग आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय होईल की एक्स आणि कोणतो दुसरा 55 यांची बेरीज काय येते 180 अंश येते. याचं कारण काय लिहायची गरज नाही, कारण काय दोघं एका रेषीय जोडीतील कोण आहेत हे लक्षात घ्या. आणि मग हा 55 पलीकडे जाऊ द्या. मग एक्स इज इक्वल टू काय येईल की 180 वजा 55 आणि मग त्याचं उत्तर काय असेल तर दोघांची वजाबाकी करायची. 0तून 5 जात नाही, 10तून 5 गेले इथं 5 राहिला, इथं 7 राहिला, 7मधून 5 गेले इथं 2 आला आणि एकाचं 1. उत्तर असेल काय आपलं तर 125 हे साधं सरळ सिंपल उत्तर असेल. मग आता त्याच्यानंतर मग आकृतीमध्ये सगळ्यांनी फोकस करायचं. आकृतीमध्ये आपण व्यवस्थित पाहिलं तर आता लक्षात घ्यायचं इथं हा जो अँगल आहे असाच अँगल इथे तयार होईल. कशावरून बघा, दोघं संगत कोण आहेत आता तुम्हाला शिकवलं मी, करस्पॉन्डिंग अँगल्स, करेक्ट. मग आता हा 55 याच ठिकाणी असेल म्हणजे हा 55च्या आणि वायची जी काही आपण किंमत बोलू ती किंमत सारखी असणार आहे. म्हणजे हा त्याच ठिकाणी हा कोण असल्यामुळे म्हणजे आपण याला काय कारण दिलं, पहिल्याला कारण लिहिलं तरी चालतंय की हे लोक एका रेषीय जोडीमध्ये येतात. कुठे येतात ते, हे एक रेषीय जोडी तयार करतात. म्हणजे रेषीय जोडीतले कोण असल्यामुळं त्यांची बेरीज 180 आपण दाखवली. आणि त्याच्यानंतर आता जे काही कारण येईल त्या कारणामध्ये इथं वायची किंमत ही 55च राहणार आहे. बघा लक्षात घ्या, वायची किंमत काय राहणार आहे 55च राहणार आहे. याच्या मागचं कारण काय साधं सरळ की हे विरुद्ध कोण आहेत. हे कसे कोण आहेत, हे विरुद्ध कोण असल्यामुळं यांची माप ही सारखीच असणार आहेत. आणि मग त्याच्यानंतर आता जेव्हा आपण आता हे झेडची किंमत काढायला येतो तर झेडची किंमत काढताना एक लक्षात घ्यायचं, तुम्हाला ते 2-3 प्रकारे काढता येईल पण तुम्हाला मी एक जनरल वेने सांगतो. जनरल वे काय तो लक्षात घ्या सगळ्यांनी. तर याच्यामध्ये इथं फक्त लक्षात घ्या सगळ्यांनी, हा वाय किती आला बाबांनो, वाय इथं 55 आला, एकदम परफेक्ट आहे. वायची किंमत काय आली बाबांनो, इथं 55 आली. मग वायची किंमत 55 आल्यानंतर जर का तुम्ही इथून एक रेषा पकडली, बघा लक्षात घ्या, ही एक रेषा पकडली आणि रेषेमध्ये समजा इथे एक जोडी तयार केली. इकडे बघा सगळ्यांनी, ही एक रेषा पकडली, रेषेत एक जोडी तयार केली तर हे वाय आणि झेड पुन्हा रेषीय जोडीतले कोण तयार होतात. बघा लक्षात घ्या, वाय आणि झेड परत एका रेषीय जोडीतले कोण तयार होतात. त्याच्यामुळे मग आपण दोघांची जर ऍडिशन केली तर दोघांची ऍडिशन परत काय येणार माहिती आहे का, दोघांची ऍडिशन येणार 180. किंवा तसं न करता आपण याला थोडं सिम्प्लिफाय करून बघूया कसं ते. बघा आता हा जो 55 आहे याच्या समोरचा जो अँगल असणार आहे 55च्या विरुद्धवाला, बघा लक्षात घ्या, ही एक स्ट्रेट लाईन म्हणजे एक स्ट्रेट लाईन गेली त्याला एक छेदिका गेली. आता हे 55 असेल तर हे सुद्धा काय असेल 55 असेल, बरोबर, परफेक्ट, एकदम परफेक्ट आहे. मग आता याच्यानंतर तुम्ही लोक जर पाहिलं त्या एक्सची किंमत काय आली होती, एक्सची किंमत आली होती 125. मग आपण हे 55 हे 55 केलं, एक्सची किंमत आली होती 125, मग 125 तर हे पण 125. म्हणजे आपल्याला याच्या भोवतालचे आपल्याला चारही अँगल कळाले. याच्या भोवताली 4 अँगल्स आहेत. हा 55 असेल त्याच्या विरुद्धवाला हा पण 55. याच्यानंतर एक्सची किंमत आपण 125 काढली तर 125, तर याच्या समोरचा पण 125 आहे. मग असंच सेम इथं पण तयार होणार ना, असंच सेम इथे तयार होणार. मग ते काय काय होणार बघा आता आपण इथे पाहिल्यानुसार, इथला 55 तर हा 55 आला, इथला 125 तर हा सुद्धा 125 आला, नंतर 55च्या अपोजिटवाला हा सुद्धा 55 येईल इकडचा, 125च्या अपोजिटवाला हा झेड सुद्धा काय येणार आहे 125 येणार आहे. 125 म्हणजे आपल्याला तिसरं उत्तर काय मिळतंय की झेड इज इक्वल्स टू 125 अंश. म्हणजे हे इतकं साधं सरळ आहे आणि या पद्धतीने करायचे, सिंपल मेथड आहे, काय अवघड काही नाहीये. फक्त इथं तुम्हाला लोकांना याच्या भोवतालचे 4 अँगल जर काढता आले तर असेच इथले 4 इथे ती सेम असणार आहे, कारण ते संगत कोण आहेत. प्रत्येक ठिकाणचा अँगल हा दुसऱ्या ठिकाणी त्याच ठिकाणी सेम असणार आहे. साधी सरळ गोष्ट आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आलं 125, 55, 125 म्हणजे पर्याय क्रमांक आपला 1 असणार आहे. क्लिअर. आता त्याच्यानंतर आता एक परीक्षेला विचारलेला प्रश्न आपण थोडासा बघूया, ज्यामध्ये तुम्हाला लोकांना अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी थोडीशी आणि एक आपण जे काही रेषीय जोडी म्हणतो ते आपल्याला वापरावं लागेल. कसं ते बघा. तर तुम्हाला फक्त प्रश्न सांगतोय काय दिलाय, हे जे काय असेल ते राहू दे, ते काय वाचत बसू नका. तर तुम्हाला लोकांना म्हटलं गेलंय याच्यामध्ये बघा लक्षात घ्या की एम आणि तो दुसरा कोण आहे बाबा तो एन. म्हणजे याच्यामध्ये आपण थोडंसं एक बघितलं तर तुम्हाला लोकांना प्रश्न विचारलाय 1 नंबर आणि 2 नंबर. म्हणजे तुम्हाला लोकांना हे एम म्हणजे मेजर अँगल आहे बरं, ते आपण त्याला मापकोन असं म्हणतो. हे काय असतं मापकोन असतं, त्यामुळे थोडंसं ते कन्फ्यूज होऊ नका. ते थोडंसं टायपिंगमध्ये ते मोठं झालंय. तो मेजर अँगल इथं पण तेच आहे, इथं मेजर अँगल त्याला मापकोन असं म्हणतात. इथं मेजर अँगल म्हणजे ते मापकोन असतं. ठीक आहे, मग तुम्हाला ते डाऊट नको परत दुसरा काहीतरी. मग याच्यामध्ये पहिला वाला अँगल म्हणजे बघा तुम्हाला लोकांना त्याने हा वाला अँगल विचारला हा किती असेल, आणि दुसरा वाला अँगल मी तुम्हाला विचारलं तर हा वाला अँगल किती असेल. ठीक आहे, तर हे कन्सिडर करत असताना आपण फक्त फोकस करायचं काय, तिकडे फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचं की मी काय करतो याच्यामध्ये. तर याच्यामध्ये तुम्हाला लोकांना आता एकदम परफेक्ट अलाइनमेंट करून दाखवतो. इथून या बिंदूपासून इथे पुढे मी गेलो
इथून या साईडला अशी एक लाईन ड्रॉ केली आणि इथे एक लाईन ड्रॉ केली. आपला फोकस फक्त जे मी आता ड्रॉ करतोय गिरवतोय त्याच्यावरती पाहिजे. ठीक आहे. इथे एक तुम्हाला लोकांना असा झेड आकार तयार झाला, लक्षात घ्या. मग झेड आकारामध्ये असा आकार असेल, त्या झेडमध्ये तुम्हाला लोकांना असा उलटा आकार असेल तरी चालतंय. ठीक आहे. किंवा त्या झेडमध्ये ते तुम्हाला लोकांना असं असेल तरी चालतंय. ठीक आहे. किंवा ते असं असेल तरी चालतंय. हे सगळं मी तुम्हाला लोकांना आता व्युत्क्रम कोनामध्ये शिकवलं होतं, ज्यामध्ये हे सगळे अँगल, हा इथला अँगल याला, हा अँगल इथं आणि हा अँगल इथं, हे सगळे काय असतात एकमेकाला समान असतात. ठीक आहे. त्या ठिकाणचे. मग आता इथे जर आपण पाहिलं तर हा 75 आहे, तर हा किती विचारला तुम्हाला लोकांना, तर तुम्ही लोकांनी बिंदास इथे 75 लिहून टाकायचा. काय लिहायचं? 75 लिहून टाकायचा. आणि मग याच्यामध्ये इथं बघा, आता इथं खाली बघा सगळ्यांनी, इथून इथपर्यंत, आता खाली इथपर्यंत आलो मी, इथपर्यंत आलो आणि इथून इथं पुढे गेल्यानंतर इथं पण एक झेड तयार होते. तर इथला 65 आहे ना, तर हा सुद्धा किती माहिती आहे का? हा पण येईल 65, हा पण येईल काय 65. आता आपण सगळेजण फोकस करूया काय माहिती आहे का, एवढ्या पट्टीवरती, एवढ्या भागावरती एका रेषेमध्ये हे दोन कोण आहेत. हे दोन कोण, एक 75 आणि इथला एक वाला, एक म्हणजे तो तुम्हाला एक नंबरचा अँगल काढायचा आहे. मग आपण त्याच्यामध्ये एक नंबर एक टाकूया की हा 75 आणि एक, हा एका रेषेच्या जोडीमध्ये. ठीक आहे. मग आपण त्याला कसं लिहिणार की सर डायरेक्टली 75 आणि अँगल नंबर जो एक आहे यांची दोघांची बेरीज ही किती येते? ही 180 येते. करेक्ट. कारण त्या दोघांमध्ये एक रेषीय जोडी तयार होते. तर आता हा 75 पलीकडे पाठवून द्या. मग आपला पहिलावाला जो अँगल असेल तर आपल्याला किती मिळेल माहिती आहे का, की 180 वजा 75, ज्याचं उत्तर असेल एकदम साधं सिंपल 105. तो पहिला अँगल किती असेल आपला? तो असेल 105. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला, आता जेव्हा आपण इथे बघतो आपण, बघा हा 65 होता म्हणून हा 65 आला, तर ह्या दोघांमध्ये पण एक रेषीय जोडी तयार होते. ह्या रेषेला इथं दुभाजक झाला, बरोबर ना, ह्या रेषेला ही छेदिका छेदून गेली, इथं हा एक अँगल आणि इथला 2 नंबरचा अँगल तयार झाला. मग 65 आणि हा इथला 2 म्हणजे अँगल आहे बरं, तो 2 हा आकडा नाहीये, तो दुसरा अँगल दर्शवतो, हे लक्षात घ्या. सो 65 आणि 2 या दोघांची जर बेरीज केली, 65 आणि अँगल क्रमांक 2 या दोघांची बेरीज केली, तर ती सुद्धा किती आली पाहिजे? 180 आली पाहिजे. एकदम बेसिक आहे. हा 65 पलीकडे जाऊ द्या. मग आपलं उत्तर काय येईल? हे अँगल क्रमांक 2चं उत्तर असेल आपलं 180 वजा 65. आणि मग तुमचं उत्तर इथे मायनस करून किती येईल ते बघून घ्या. 115 असं आपलं उत्तर येते. 115. अँगल 2 कुठला काय आला आपला? 115. म्हणजे आपले उत्तर काय असतील, तर पहिला आपला अँगल किती आला? 105 आला. अँगल नंबर 1 105 आणि 115 अशी आपली दोन उत्तर असली पाहिजेत. सो 105 आणि 115 कुठे ते बघून घ्यायचे. 105 115 पर्याय नंबर 3 मध्ये. सो ही दोन्ही आपली उत्तरं. सो हा प्रश्न विचारला होता STIच्या मुख्य परीक्षेमध्ये 2012, जो आपल्या बेसिक वरती आधारित होता, हे लक्षात घ्या. मग आता त्याच्यानंतर आता हे सगळं आपण अँगलचं स्टडी केलं. पण अँगलचं स्टडी केल्यानंतर त्यामध्ये पुढचा मुख्य प्रकार काय येतो माहिती आहे का, की त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार. आता त्रिकोणामध्ये आपण थोडंसं ट्रायंगलला स्टडी करूया. तर याच्यामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायचं, की समजा आपण एखादा अँगल काढला, तो अँगल कुठल्याही प्रकारचा असो, त्याचा काही मोठा विषय नाही आहे. हा तुम्हाला मी एक अँगल दाखवला. ठीक आहे. एक ट्रायंगल दाखवला. त्या ट्रायंगलमध्ये तुम्ही लोक समजा आता पाहिलं आतमध्ये, मी तुम्हाला आतमध्ये काही नावं टाकून देतो. ह्याला मी असं समजा एक्स असं म्हटलं. ठीक आहे. या ठिकाणी वाय असं म्हटलं, या ठिकाणी झेड असं म्हटलं. ठीक आहे. तर आपण जनरली स्टेट बोर्ड पासून आता आपण NCERT असेल कुठेही आपण आतापर्यंत वाचलेलं आहे की त्रिकोणामधल्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, तर ती 180 अंश असते. तर आता याच्यामध्ये आपण यांची बेरीज दाखवली. समजा इथं अँगल एक्स असेल, अधिक अँगल वाय असेल आणि अधिक अँगल झेड असेल. या तिघांची बेरीज काय आली पाहिजे, तर 180 अंश आली पाहिजे. ही आपली बेसिक प्रॉपर्टी, ही आपली काय बाबांनो बेसिक प्रॉपर्टी. एकदम साधं सरळ सिंपल आहे. ही आपली झाली बेसिक प्रॉपर्टी. ही बेसिक प्रॉपर्टी आपल्याला ध्यानात आली पाहिजे की त्रिकोणामध्ये तीनही आंतरकोणी, सगळे आंतरकोण बरं त्रिकोणाचे, या तिघांची बेरीज आपण केली तर उत्तर किती येतं, तर 180 अंश असं येतं. हे लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये तुम्हाला लोकांना आणखीन एक प्रॉपर्टी बनते. ही तुमची पहिली प्रॉपर्टी, ही तुमची फर्स्ट प्रॉपर्टी आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज आतमधल्या किती असते, 180 असते. परंतु तुम्हाला लोकांना समजा मुद्दाम याने असं विचारलं, ह्या त्रिकोणाचे जे काय बाह्यकोन नावाचा प्रकार असतो, त्रिकोणाचे बाह्यकोन म्हणजे एकदा समजून घ्या. त्रिकोणाच्या बाह्यकोनामध्ये हे बघा, हा जो तुम्हाला दाखवतो ना मी आता, हे सगळे बाह्यकोन आहेत. आता बाह्यकोनामध्ये बघा, बाह्यकोनात तुम्हाला मी इथं म्हटलं इथं ए आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला लोकांनी इथं बी म्हटलं आणि या ठिकाणी तुम्हाला लोकांना मी इथं सी असं म्हटलं. ठीक आहे. आता हे तुम्हाला ए बी आणि सी हे बाह्यकोन दाखवले. हे कुठले होते, XYZ हे आंतरकोन होते. तर त्रिकोणामध्ये आंतरकोणाचं तर काय क्लिअरच, म्हणजे साधं सरळ पाठ असेल तुमचं, मी सांगायच्या आधीच की आंतरकोणांची जर बेरीज केली तर 180 असते. पण तुम्हाला विचारलं ह्या बाह्यकोणांची बेरीज किती, म्हणजे हे अँगल ए, इथला अँगल बी आणि इथला कोणता तो अँगल सी, यांची जर बेरीज केली तर किती असते. तर दुसरी प्रॉपर्टी सगळ्यांनी लिहून घ्या की अँगल ए अधिक अँगल बी आणि अधिक अँगल सी या बाह्य कोणांची जर आपण बेरीज केली तर उत्तर किती येतं माहिती आहे का, तर 360 अंश येतं. हे अतिशय महत्त्वाचं, हे नोट करून घ्या. कारण आपल्या सगळ्यांचं हे पाठ असतं पण हे पाठ नसतं आणि हे अति जास्त महत्त्वाचं, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. सो याला म्हणायचं बाह्य कोणांची बेरीज. याला बाह्य कोण असं नाव देऊन ठेवा.
सो बाह्य कोणांची बेरीज विचारली तर 360 बोलायची आणि आंतरकोणांची बेरीज विचारली तर 180 बोलायची. ठीक आहे, साधं सरळ आहे. आणि मग तुम्हाला लोकांना समजा असं डेमो द्यायचा असेल तर तुम्हाला डेमो देऊन टाकतो बघा. डेमो म्हणजे काय, तर डेमो एकदम साधा सरळ देऊन टाकेल तुम्हाला की याच्या आतमध्ये समजा फक्त लक्षात घ्या, हे 60 आहे, हे पण 60 आहे आणि समजा हे पण 60 आहे, असं आपण जस्ट कन्सिडर करतोय बघा ना. 6 1 6 6 2 12 7 3 18 म्हणजे हा समभुज आहे म्हणून समजून घेऊ. कुठला जरी असेल तरी असंच होणार आहे, लक्षात घ्यायचं. तर हे 60 असेल ना मित्रांनो, तर याची ही रेषीय जोडी आहे ना, तर ह्या दोघांची बेरीज 180 पाहिजे. हा 60 तर किती माहिती आहे का, हा 120 येणार आहे, बरोबर आहे की नाही. बरं, हा 60 तर हा किती येणार आहे, परत हा 120 येणार आहे, कारण दोघांची बेरीज 180 पाहिजे. हा आपण बेसिकमध्ये शिकलो. हा 60 तर हा काय येणार आहे, हा 120 येणार आहे, कारण हे तिघं जण हे रेषीय जोडीमध्ये ना, 60 ला 120 रेषीय जोडीमध्ये, 60 ला 120 रेषीय जोडीमध्ये, 60 ला 120 रेषीय जोडीमध्ये, कारण प्रत्येक ठिकाणी दोघांची बेरीज काय येते, 180 येते, लक्षात ठेवा. आता जर तुम्ही ह्या 60 60 60 ची बेरीज केली तर तुमचं उत्तर येते 180. आणि जर तुम्ही 120 120 आणि 120 ची बेरीज केली तर उत्तर येते 360. मी तुम्हाला लोकांना ते समोरच क्लिअर प्रूव्ह करून दाखवलं. इथला अँगल तुम्ही काही चेंज करत बसा, पण एक लक्षात ठेवायचं, चेंज करताना ह्या तिघांची बेरीज ही 180 असली पाहिजे. बरं, आता ती तुम्ही काही चेंज करून चालत नाही, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. चला, मग आता आपण हे सगळं बेसिक शिकल्यानंतर आता याच्यातला सगळ्यात पहिला प्रकार आपण स्टडी करायच्या आधी एक छोटंसं एक गणित बघूया आता जे शिकलो त्यातून, की बाबा एका त्रिकोणाच्या दोन कोणांची मापे तुम्हाला सोपं विचारले, 54 डिग्री आणि 68 डिग्री असल्यास तिसऱ्या कोणाचे माप किती असेल. तर आताच तुम्हाला लोकांना शिकवल्यानुसार त्रिकोणाची प्रॉपर्टी काय, ही त्रिकोणाची प्रॉपर्टी काय, की बाबा पहिला अँगल अधिक दुसरा अँगल अधिक तिसरा अँगल. ठीक आहे, या तिघांची आता ह्यांनी इथं कोण कोणते आंतरकोण का बाह्य कोणी मेन्शन नसेल केलं तर आपण ते आंतरकोणच आहेत असं गृहीत धरून जायचं, हे लक्षात घ्या. मग तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती येते बाबांनो, 180 अंश येते. ठीक आहे, आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी की बाबा दोन कोणांची मापे त्यांनी 54 आणि 68 देऊन टाकलीत. मग तुम्ही लोकांनी काय करा, इथे 54 लिहा, या साईडला इथे 68 लिहा, आणि अँगल झेड हा तुम्हाला तिसरा कोण माहिती नाही, आपण त्याला आहे तसंच लिहूया. ठीक आहे, 180. ठीक आहे, मग ह्या दोघांची आपण बेरीज करू. मग इथं 8 इथे 12 आला, हात चाले 1, 6 5 11 आणि 12, इथे म्हणलं 122. ठीक आहे, आणि अधिक अँगल झेड बरोबर काय, तर 180 अंश. आता काय करायचं, तर हा 122 हा पलीकडे घेऊन जायचं. ठीक आहे, मग 122 पलीकडे नेल्यानंतर तो मायनस होणार आहे. मग आपलं काय होईल बघा, ते अँगल झेड इक्वल्स टू 180 वजा 122. सो आता जे काही येईल ते आपलं बेसिकचं उत्तर ते असेल किती बाबांनो, तर इथं फक्त आणि फक्त 58. सो एकदम सिंपल आहे. तर तुम्ही वजाबाकी केली, 58 आली. सो 58 आपला पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला लोकांना समोर दिसतोय. ठीक आहे, असं एक गणित एकदा एक जुन्या परीक्षेमध्ये कुठेतरी आलं होतं, आपण ते एक गणित आपण पाहूया म्हणजे अजून थोडंसं बरं वाटेल. पण ते तुम्हाला लोकांना अँगल काय दिले बघा ना, पॉईंटमध्ये दिलेत, आहे का, पॉईंटमध्ये दिलेत. आणि आता तो फॉर्म्युला वगैरे लिहित बसू नका. ठीक आहे, त्रिकोणाच्या दोन कोणांची मापे 62.6 आणि 56.7. ठीक आहे, आणि मग त्याने तुम्हाला विचारलं याच्यामध्ये, तर त्याच्या तिसऱ्या कोणाचे माप किती. मग आता मी डायरेक्ट काय करतो बघा आता, की याच्यामध्ये पहिला अँगल 62.6 आहे. ठीक आहे, दुसरा अँगल हा 56.7 आहे आणि तिसरा अँगल हा तुम्हाला माहित नाहीये, त्याला तुम्ही काय म्हणता, अँगल झेड म्हणता तिसरा अँगल. आणि तिघांची बेरीज काय आली बाबांनो, 180 येते, आली ना, ते येते. मग आता आपण समजा दोघांची आपण बेरीज केली. ह्या दोघांची बेरीज करत असताना पॉईंटवाली बेरीज तुम्हाला मी दशांश अपूर्णांक शिकवली होती, ती व्यवस्थितपणे तुम्ही लोक अप्लाय करणार आता. सो इथं 7 आणि 6 इथं 13 आला, हातचा आला 1, 6 आणि 2 8 आणि किती आला, तो 9 आला, आणि इथं 6 आणि 5 किती आलं, ते 11 आलं. आणि पॉईंटच्या ठिकाणी इथं पॉईंट देऊन टाका एका घरानंतर. ठीक आहे, आणि मग अधिक आपला जो काही तिसरा अँगल आहे, अँगल झेड, तो आपल्याला काढायचा आहे ना. तो आता कसा काढायचा, तर हा 119 पॉईंट हा तिकडे घेऊन जायचा, तो होणार आहे मायनस. आणि मग आता कसं येईल बघा, ते अँगल झेड इक्वल्स टू 180 मधून आपण काय करणार, 119.3 हे आपण आता काय करणार, तर मायनस करणार आहे. मग आता ते मायनस करत असताना सो अँगल झेड इक्वल्स टू, व्यवस्थित काळजीपूर्वक करायचं, की आता तुम्हाला लोकांनी ही जर समजा वजाबाकी जमत नसेल तर तुम्ही लोक काय करा, ह्याला अशा मांडणीतल्या काय करायचं, 180 लिहायचा, इथे 119.3 इथं पॉईंटच्या पुढे 0 टाकायचा, आणि मग यांची वजाबाकी करायची. ही वजाबाकी करताना फक्त काळजीपूर्वक, कारण जर पॉईंट चुकला की सगळं चुकत जाईल. मग ते 0तून 3 जात नाही. उसना, इथं उसना द्यायला काही नाही, इथून उसना घेतला, इथं किती राहिला 7, इथं बनला 10, त्यातून एक उसना तिकडे गेला, इथं बनला किती 9, इथं किती बनला 10, आणि आता मायनस करायचं. मग ते 10तून 3 गेलं, इथं आला 7, पॉईंटच्या बदली पॉईंट, 9तून 9 गेला, इथं आला 0, 7तून 1 गेला, इथं आला 6, 1तून 1 गेला 0, लिहायची गरज नाही. उत्तर काय आलं, 60.7. म्हणजे आपला आन्सर असेल 60.7 अंश. हे तुमचं असेल उत्तर. आयोगाचं उत्तर बघून घ्यायचं काय ते, तर पर्याय क्रमांक 3 आपलं करेक्ट. क्लिअर. सो सिंपल आहे, फक्त तुम्हाला लोकांना बेरजा आणि वजाबाकी जमल्या पाहिजेत या बेसिक प्रकारामध्ये. ठीक आहे, मग हा बेसिक प्रकार आता केल्याच्या नंतर आता